आणि वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबियांची पाठराखण करणं पोलीस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या चांगलंच अंगलट आलेलं आहे। आता गृह खात्यानं जालिंदर सुपेकरांना जोरदार दणका दिलाय आणि त्यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचे अधिकारच काढून घेतलेले आहेत। सुपेकरांचा हात, हगवणेंचे प्रताप। सुपेकरांना गृह विभागाचा दणका। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात झटका। जालिंदर सुपेकरांच्या अधिकारात कपात। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात हगवणेंचे कारनामे उघड झाल्यानंतर यात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचं नाव पुढे आलं। वैष्णवीचा नवरा शशांकचे मामा हे जालिंदर सुपेकर कारागृह महानिरीक्षक आहेत। त्याआधी ते पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तही होते। याच मामाच्या जीवावर हगवणे कुटुंबांनी आजवर माज केल्याचं समोर आलंय। हगवणेंसह त्यांच्या मित्रांना बंदुकीचे परवाने देणं असो, वैष्णवीच्या लग्नात चांदीच्या भांड्यांचं प्रकरण असो, सुनांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणं असो, किंवा मयुरी आणि वैष्णवी या सुनांना धमकावणं असो, अशा प्रत्येक कृत्यात याना त्या प्रकारे सुपेकरांचं नाव आलं। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैष्णवीच्या हुंडाबळीत सुपेकरांच्याही चौकशीची मागणी केली। या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण मी सुपेकरांचे सगळे डिटेल्स काढले। 500 कोटीचा स्कॅम त्यांनी केला होता खरेदीमध्ये, जेलमध्ये लागणाऱ्या गोष्टींच्या खरेदीमध्ये, असा त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर अगदी जानेवारी 2025 मध्ये त्याच्यावर चौकशीचे आदेश झाले होते। ती समिती सुद्धा स्थापन झाली, त्याचं मी ट्विट केलं। वैष्णवीचा हुंडाबळी जाण्याआधीपासून हगवणेंच्या अनेक प्रकरणांमध्ये सुपेकरांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला गेलाय। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं सुपेकरांच्या नावानं धमकावलं जात असल्याचं सांगितलं। त्याचवेळी वैष्णवी प्रकरणातही सामोपचारानं मिटवण्यासाठी सुपेकरांचा पिंपरी चिंचवड पोलिसांवर दबाव असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता गृह खात्यानंही सुपेकरांवर कारवाईचा बडगा उगारल्याचं दिसतंय। कारण गृह खात्यानं सुपेकरांना दिलेल्या अधिकारात कपात केली आहे। सुपेकर हे कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक आहेत, पण आता गृह खात्यानं त्यांचे 3 महत्त्वाचे कार्यभार काढून घेतलेत, ज्यात नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर विभागांचा समावेश आहे। सुपेकरांच्या ऐवजी आता इतर अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आलेत। स्वाती साठे आता पूर्व विभाग नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षक असतील, तर अरुणा मुगुटराव या नाशिक विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक असतील, तर वैभव आगे मध्य विभाग छत्रपती संभाजीनगरचे कारागृह उपमहानिरीक्षक असणार आहेत। गृह खात्यानं सुपेकरांच्या अधिकारात कपात केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे। सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही, त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक हगवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले। हगवणेंच्या कारनाम्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणं पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांना चांगलंच अंगलट आलंय। त्यामुळे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात हगवणेंना मदत करणारे सगळेच अडकल्याचं दिसतंय। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।